BCom सेकंड इयरच्या प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापकाची कार्य बघितली होती. आता ह्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापकाची भूमिका बघणार आहोत. व्यवस्थापक हा केवळ व्यवस्थापनालाच दिशा देण्याचे कार्य करत असतो असे नाही, तर त्या कार्यात असणाऱ्या व्यक्तींना दिशा देण्याचे, त्यांचा विकास करण्याचे काम करत असतो. म्हणून तो उत्कृष्ट नियोजक, संघटक, नेता, संदेशवाहक, समन्वयक आणि नियंत्रक असतो. व्यवस्थापकाला केवळ व्यवसायातील विविध विभागात कार्य करावयाचे नसते, तर बाहेरील समाजाबरोबर त्याला जुळवून घ्यावे लागते. व्यवसायाशी संबंधित असणारा पुरवठादार, विक्री व वितरण व्यवस्था, भांडवल पुरवणाऱ्या संस्था, ग्राहक इत्यादीशी सुद्धा समन्वय साधावा लागतो. आधुनिक काळात व्यवस्थापकाची भूमिका ही बहुढंगी झालेली आहे. मिन्सबर्ग यांनी व्यवस्थापक कोणत्या भूमिका पार पाडू शकतो हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मतानुसार व्यवस्थापकाला व्यवसायात 3 भूमिका वेगवेगळ्या पार पाडाव्या लागतात. त्यात आंतरव्यक्ती भूमिका, माहिती देणारी भूमिका आणि निर्णय घेणाऱ्याची भूमिका याचा समावेश होतो. व्यवस्थापक हा आपल्या सहाय्यकांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिक व बिगर आर्थिक प्रेरणा देणे, बक्षीस देणे इत्यादी प्रकारचे नेतृत्वाचे कार्य करत असताना एक नेता असतो. त्यावेळी तो व्यवसायाच्या बाह्य घटकाशी संपर्क साधत असतो. त्यावेळी तो संपर्क अधिकारी असतो. व्यवस्थापक हा एक माहिती अधिकारी म्हणून कार्य करतो. व्यवसायातील विविध विभागातील माहिती गोळा करण्याचे, त्यांचे संकलन करण्याचे कार्य याला करावे लागत असते. व्यवसायातील योग्य ती माहिती पुरवठादार, सावकार, भागधारक, सरकार, ग्राहक इत्यादींना देण्यासाठी संवाददात्याची भूमिका पार पाडावी लागते. व्यवस्थापन करणे म्हणजे निर्णय घेणे होय. व्यवस्थापकाला निर्णय अधिकाऱ्याची भूमिका पार पाडावी लागत असते. यामध्ये व्यवस्थापकाला काही वेळेला समन्वयक तर काही वेळेला उद्योजकाच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावे लागतो. म्हणून व्यवस्थापक एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडू शकतो. व्यवसायामध्ये अनेक पातळीवर व्यवस्थापकाला आपली भूमिका पार पाडावी लागत असतात. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. या ठिकाणी 3 प्रकारच्या भूमिका आहेत. आंतरव्यक्त भूमिका, माहिती देणाऱ्याची भूमिका आणि निर्णय घेणाऱ्याची भूमिका. आंतरव्यक्त भूमिका म्हणजे काय? व्यवसायामधील जे काही कर्मचारी आहेत, बाह्य घटक आहे किंवा व्यवसायाचा मालक आहे, या संदर्भातील त्यांना व्यवसायाची जी भूमिका आहे ती भूमिका तो सांगत असतो. त्या भूमिकात तो त्यांना पटवून देत असतो. त्यानंतर आहे माहिती देणाऱ्याची भूमिका. व्यवसायामध्ये वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत असतात आणि हे निर्णय तो वेगवेगळ्या पातळीवर घेत असतो. निर्णय घेण्यासाठी आवश्यक असतात ती माहिती, आणि ही माहिती गोळा करण्यासाठी त्याला विविध विभागातून वेगवेगळा डाटा गोळा करून त्या आधारे तो ही माहिती देत असतो. त्यानंतर वेगवेगळी ही जी माहिती आहे तो आपले पुरवठादार, सावकार, भागधारक, सरकार, ग्राहक इत्यादींना देत असतो. त्यानंतर या माहितीच्या आधारे त्याला व्यवसायासंदर्भात योग्य ते निर्णय घ्यावे लागत असतात आणि हे निर्णय घेतल्यावर व्यवसायाचे यश आणि अपयश अवलंबून असतं. हे यश आणि अपयश
त्याच्या निर्णयावर अवलंबून असल्यामुळे त्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. या ठिकाणी तो निर्णय कर्त्याच्या भूमिकेमध्ये असतो. अशा प्रकारे व्यवस्थापकाला वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागत असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्यवस्थापकीय कौशल्य. एका व्यवसाय व्यवस्थापकामध्ये कुठले कुठले कौशल्य आवश्यक आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. आधुनिक व्यवसायात व्यवस्थापकाला अनेक प्रकारची भूमिका कराव्या लागतात. आजच्या काळात व्यवस्थापन ही एक अंगाने व्यक्त असलेली गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या सर्व विविध अंगाचा विचार करता व्यवस्थापकाला आपल्या अंगी विविध व्यवस्थापकीय कौशल्य बाळगावे लागतात. काही कौशल्य हे जन्मजात असतात तर काही कौशल्य अनुभवाने मिळविता येतात. तर काही कौशल्य ही अभ्यासाने किंवा शिकून मिळविता येतात. कौशल्य म्हणजे विशिष्ट काम करण्याची कसब किंवा सामर्थ्य होय. व्यवस्थापनात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाला खालील कौशल्य आत्मसात करावे लागतात. भविष्यकालीन योग्य अंदाज घेण्याची कौशल्य. त्यानंतर 2 नंबर आहे योग्य नियोजन करण्याचे कौशल्य. 1 नंबर मध्ये भविष्यकालीन योग्य अंदाज घेण्याचे कौशल्य. आज कुठलाही उद्योग किंवा बिझनेस भविष्यकालीन अंदाज जो सर्वात चांगल्या प्रकारे घेतो किंवा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तोच या ठिकाणी यशस्वी होतो. त्याचा भविष्यकालीन अंदाज चुकला तो या ठिकाणी अपयशी होतो किंवा त्याचा जो बिझनेस आहे उद्योग आहे तो तोट्यामध्ये जातो. त्यानंतर 2 नंबर आहे योग्य नियोजन करण्याचे कौशल्य. कुठल्याही व्यवस्थापकामध्ये योग्य प्रकारे नियोजन करण्याचे कौशल्य असावे लागते. योग्य कौशल्याच्या नियोजनाच्या आधारे कुठलाही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर 3 नंबर आहे कर्मचाऱ्याची योग्य निवड करण्याचे व कार्यवाटप करण्याचे कौशल्य. आता कर्मचारी योग्य निवडले तर कुठल्याही व्यवसायाचं यश अपयश कर्मचाऱ्यावर अवलंबून असतं. जेवढे चांगले कर्मचारी व्यवसायामध्ये असतात तेवढे त्यांची व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे योग्य कर्मचाऱ्यांना योग्य कार्य वाटप करणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. हे सर्व कौशल्य व्यवस्थापकामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य. कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या येतात कार्य करीत असताना कार्यक्षेत्रामध्ये आणि ह्या समस्या दूर केल्यानंतर कर्मचारी पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने कार्य करीत असतात. त्यांच्या ह्या समस्या सोडवण्याचे कौशल्य व्यवस्थापकामध्ये असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे नेतृत्व करण्याचे कौशल्य. कुठलाही व्यवसाय व्यवस्थापक हा कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करत असतो आणि तो जेवढ्या चांगल्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन करीत असतो तेवढेच त्यांच्यावर त्या कर्मचाऱ्याचा विश्वास असतो ते अधिक कार्यक्षमतेपणे आपले कार्य करतात. त्यानंतर नेक्स्ट कर्मचाऱ्यांना सहाय्यकांना प्रेरणा देण्याचे कौशल्य. व्यवस्थापकाचं प्रमुख कार्य काय की इतरांकडून काम करून घेणे आणि इतरांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना अभिप्रेरित करणे त्यांना प्रेरणा देणे हे आवश्यक आहे. हे कौशल्य ज्या व्यक्तीमध्ये आहे तोच व्यक्ती यशस्वी व्यवस्थापक होऊ शकतो. त्यानंतर कर्मचारी अधिकारी यांच्यात व कर्मचारी यांच्यात सहसंबंध निर्माण करण्याचे कौशल्य यालाच मानवी सहसंबंध कौशल्य असे म्हणतात. व्यवस्थापकाला कर्मचारी अधिकारी किंवा कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यामध्ये चांगले सहसंबंध प्रस्थापित करावे लागत असतात आणि हे संबंध प्रस्थापित केल्यामुळे व्यवसाय संस्थेमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य. निर्णय क्षमता ही जेवढी चांगली तेवढी व्यवसायाचे यश अपयश त्यावर अवलंबून असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य
व्यवस्थापकामध्ये असले पाहिजे. योग्य पर्याय निवडण्यासाठी समस्यांचे पर्यायांचे विश्लेषण करण्याचे कौशल्य. योग्य निर्णय हे योग्य माहितीच्या आधारे घेता येऊ शकतात. त्यासाठी आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय असतात आणि ह्या पर्यायाचे विश्लेषण करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर योग्य संघटना बांधण्याचे कौशल्य. कुठलाही व्यवसाय हा चांगल्या संघटनेवरच अवलंबून असतो. व्यवसायाचे यश अपयश हे संघटनेवर अवलंबून असते. त्यामुळे चांगली संघटना बांधण्याचे कौशल्य व्यवस्थापकामध्ये असले पाहिजे. त्यानंतर व्यवसाय व बाह्य घटक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे कौशल्य. व्यवसाय आणि व्यवसाय बाह्य घटक यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य व्यवस्थापकाला करावे लागत असते. त्यामुळे त्याच्यामध्ये हे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य. कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे कार्य करीत असेल किंवा त्याला ठरवून दिलेल्या नियमानुसार तो कार्य करीत नसेल तर व्यवसाय संस्थेची मोठी हानी होत असते. त्यामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे योग्य मूल्यमापन करण्याचे कौशल्य. जे कर्मचारी चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे, आपलं कार्य निर्धारित वेळेत पूर्ण करीत आहे, त्यांचे योग्य मूल्यमापन करून त्यांना योग्य बक्षीस देऊन किंवा तेव्हा बढोतरी देऊन त्यांचे मनोबल वाढवावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन करणं आवश्यक आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून ती पार पाडण्याचे कौशल्य. आता व्यवसायाला केवळ व्यवसायाच्याच जबाबदाऱ्या पार पाडत नसतात तर समाजाप्रती त्याच्या काही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या त्याला पूर्ण कराव्या लागत असतात. ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत असताना व्यवस्थापकाला आपले कौशल्य या ठिकाणी आजमावे लागत असतात. थोडक्यात अशा प्रकारे व्यवस्थापकाकडे व्यवसायाच्या समस्या हाताळण्यास लागणारी तांत्रिक कौशल्य, व्यवसायातील मनुष्यबळ हाताळण्यासाठी लागणारी मानवी सहसंबंध कौशल्य, नियोजनासाठी, पूर्वानुमानासाठी आणि नियंत्रणासाठी संकल्पना स्पष्टीकरण कौशल्य, समस्या किंवा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य विश्लेषणात्मक कौशल्य, व्यवसायातील सर्व घटकांचा एकमेकाशी चांगला संबंध निर्माण करण्यासाठी लागणारे चांगले व प्रभावी संज्ञापन कौशल्य व सामाजिक कौशल्य असणे आवश्यक असते. या ठिकाणी आपला हा पॉइंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट बघू.